न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 28 मधून अपक्ष म्हणून दिलीप दातीर मैदानात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रत्येक पक्षासह अपक्ष उमेदवारही जोरदार प्रचारात उतरले असून प्रभाग क्रमांक 28 मधून अपक्ष उमेदवार म्हणून दिलीप दातीर यांनी आज आपल्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला। ज्येष्ठ नागरिक, परिसरात माता भगिनी, बालगोपाळ आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून दातीर यांनी प्रचाराची सुरुवात केली। दिलीप दातीर हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम धावून जाणारे, सामाजिक जाण असलेले आणि कामातून ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। 17 जून 2025 रोजी दिलीप दातीर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर अवघ्या 10 ते 15 दिवसात त्यांनी पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागात जवळपास 20,000 घरांना भेटी देत व्यापक जनसंपर्क आणि प्रचार केला। मात्र भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। यावेळी बोलताना दिलीप दातीर यांनी स्पष्ट केलं की आपण अपक्ष उमेदवार असलो तरी विचारांनी आणि कार्यपद्धतीने कायम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणूनच काम करत राहू। प्रभागातील नागरी समस्या, विकास कामे आणि सर्वसामान्यांचा आवाज महानगरपालिकेत ठामपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। स्थानिक नागरिकांमध्ये दिलीप दातीर यांच्या सामाजिक कार्याची, थेट संपर्काची आणि मदतीच्या भूमिकेची विशेष चर्चा असून काम करणारा माणूस अशी त्यांची ओळखच त्यांच्या प्रचाराची खरी ताकद ठरत असल्याचं चित्र सध्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये दिसून येत आहे। कुठल्याही कार्याची सुरुवात करताना गणरायाचं पूजन केलं जातं। त्या दृष्टिकोनातून आज गणरायाचं पूजन करून त्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीची पूजा अर्चा करून आज खऱ्या अर्थाने मी माझ्या सर्व या परिसरातील आंबड ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील, या प्रभाग क्रमांक 28 मधील सर्व माय भगिनी, माता भगिनी, सर्व युवक, ज्येष्ठ, बालगोपाल यांच्या साक्षीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। खरं तर गेली अनेक वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे, सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून 2007 पासून कार्यरत आहे। यावेळेस मात्र आपल्या सर्वांना माहिती की गेल्या 17 जून 2025ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या 20 दिवसापासून प्रभाग क्रमांक 28 मध्ये फिरत होतो। जवळजवळ 11,500-12,000 घरांना आमच्या माता भगिनी असतील त्यांना भेट दिली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि असं कुठेही वाटलं नाही की भारतीय जनता पक्षाची निवडणूक उमेदवारी मला मिळणार नाही। परंतु हरकत नाही, उमेदवारी कट झाली आणि आज मी जाहीररित्या डिक्लेअर करतो की मी प्रभाग क्रमांक 28D मधून अपक्ष उमेदवारी करतोय। माझी निशाणी शिट्टी आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दिलीप दातीर कसा घडला पडला। या प्रभागातील सर्व माता माऊली असतील, सर्व ज्येष्ठ असतील, युवक असतील, बालगोपाळ असतील, सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। विकास कामं तर होत राहतात, परंतु तुमच्या दुःखात सहभागी होणारा, तुमच्या हाकेला ओ देणारा एक कार्यकर्ता। कारण मी 2007ला पहिली निवडणूक माझी लढली आणि त्याच्यात सर्वांच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून या पूर्वीचा प्रभाग वार्ड क्रमांक 84 होता, त्याची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं निश्चित सोनं केलं। आजचा प्रभाग, पूर्वीचं वार्ड, मी आजही आपल्या सर्वांना सांगतो की प्रभाग हा प्रभाग नसून हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने मी आज खऱ्या अर्थाने आपल्या सेवेसाठी मायबाप जनता जनार्दनाच्या दरबारात येतोय। खरं तर उमेदवारी कट झाल्याचं दुःख नाही, मी आजही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जे महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून पाऊलं उचलताय ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या नाशिकचे माजी पालकमंत्री आणि आत्ताचे कुंभमंत्री तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने भाजपमध्ये प्रवेश केला। आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ बडगुजर यांनी सातत्याने यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या दृष्टिकोनातून मी भाजपच्या विरुद्ध नाही, मी जनतेच्या बाजूने आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढतोय।
मला खात्री आहे मायबाप जनता जनार्दन मला निश्चित आशीर्वाद देतील आणि येत्या 15 तारखेला कुठलाही विचार न करता प्रभाग क्रमांक 28D मधून शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने मायबाप जनता जनार्दन विजयी करेल आणि पुन्हा एकदा सेवेची संधी देतील याची मला खात्री आहे. मी तुम्हाला आश्वासनं देणार नाही, पण एकच शब्द देतो या प्रभाग क्रमांक 28 मध्ये सर्व मायबाप जनता जनार्दनाला, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल. या प्रभागामध्ये जी गुंडगिरी सुरू झालेली आहे ही गुंडगिरी कमी करेल. हा प्रभाग विकसनशील आणि भयमुक्त असा प्रभाग करण्याचा माझा मानस आहे. या विकासाच्या पर्वात आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे हीच या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज प्रचार खऱ्या अर्थाने शिट्टीचा सुरू करतोय. एकदा पुन्हा आपल्या सर्वांसाठी शिट्टी वाजून मी माझ्या या प्रचाराचा नारळ फोडला. या सर्व ज्येष्ठांच्या त्यांची परवानगी घेऊन फोडला ना नारळ आपण मी जाहीर करतो.